शेतकरी मित्रांनो नमस्कार. अंकुर सीड्समधून मी सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आपण वालच्या प्लॉटवर आहोत. तर वाल या ठिकाणी आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. तर त्यांना आपण विचारू की हा प्लॉट त्यांनी हा जो वाण आहे हा कोणता लावलाय, कधी लावलाय आणि आता तोडा किती आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार सर. आपलं नाव काय? माझं नाव मंगलसिंग भाऊसिंग गोठवाल, राहणार बिलदरी, पोस्ट पिशोर, तालुका कन्नड. हा प्लॉट कोणता लावलेला आहे आपण? सर हा अंकुरचा 867 नंबरचा प्लॉट लावलेला 867 हा वाण लावलेला आहे तुम्ही. तर आता कितवा तोडा आहे सध्या? आहे. हा दुसरा तोडा आहे सर. आता दुसरा तोडा आहे. हो. पहिल्या तोड्याला किती माल निघाला होता? पहिल्या तोडाला एक हाताळणी म्हणून एक 8-10 क्विंटल निघला असेल. पहिल्या तोड्याला त्याला हा. मार्केट कसं मिळालं? त्यावेळेस 60-65 रुपये मार्केट मिळालं होतं. 60 ते 65 रुपये तुम्हाला मार्केट मिळालं. तर एकंदरीत ज्यावेळेस आता आपण पूर्ण प्लॉटवर बघतोय, कुठल्या प्रकारचा अटॅक किंवा जी क्वालिटी आहे ती कशी वाटते तुम्हाला? काहीच नाही, वायटॅक वगैरे तर काही नाही आहे. हा, पण आता समोरच दिसतंय ना सर, काही म्हणजे माल वगैरे. हा. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे. हा हायब्रिड वाल आहे 867 वाण. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्वालिटी. तर या ठिकाणी माल तोडणं सुद्धा चालू आहे. तर त्या ठिकाणी आपण त्याची क्वालिटी बघू, त्याला रेट काय मिळत आहे. तर चला बघूया. ओके, हा राहू. शेतकरी मित्रांनो 867 हा जो वाल आहे अंकुर सीडचा, याची आता तोडणी चालू आहे. तुम्ही क्वालिटी या ठिकाणी बघू शकता. शेतकरी दादा सुद्धा आहेत. तर आता हा माल आपण तोडतोय, तर साधारण हा जो तोडा, या तोड्याला किती माल निघेल आपला? निघेल सर 20 ते 25 क्विंटल पर्यंत जाईल असं. की क्षेत्र किती आपलं? क्षेत्र असेल 30 गुंठे. 30 गुंठे क्षेत्रामध्ये आता दुसऱ्या तोड्याला जवळजवळ 20 ते 25 क्विंटल माल निघेल, बरोबर. हा. आता साधारण रेट काय चालली आहे? रेट आज 55 रुपयापर्यंत रेट चालू आहे. आणि व्यापारी जे आहे आता हा या क्वालिटी बद्दल काय म्हणताय व्यापारी? क्वालिटी एकच नंबर आहे सर, क्वालिटीला काही कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे क्वालिटी एक नंबर येते, हा. व्यापाऱ्यांना सुद्धा पसंतीला हा, आहे. हे पसंतीला आहे quality. तुम्ही किती दिवसापासून 867 लावताय? सर मी 3 वर्षापासून लावतोय. 3 वर्षापासून लावताय. हो. तर शेतकरी मित्रांनो 867 हा जो हायब्रिड वाल आहे आपला, ते जवळजवळ 3 वर्षापासून लावताय. व्यापाऱ्यांचीही अतिशय म्हणजे मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याला भाव सुद्धा खूप चांगले मिळत आहे. एक्सपोर्ट होतं. हैदराबाद मार्केट असेल किंवा आपलं लोकल मार्केट असेल, ज्याही मार्केटला तुम्ही घेऊन जाल त्या ठिकाणी भाव खूप चांगले मिळत आहे. त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही वाल लावताना आणि कुठं आता आपण बरेच वेळेस बघितलं की वालामध्ये पिवळा पडण्याचा प्रॉब्लेम येतो, याच्यामध्ये तुम्हाला दिसला का? काही एक पण झाड नाही सर. म्हणजे एक आता पण मागचा पण प्लॉट आहे सर माझा चालू आहे, तर तो पण काही एक झाड पण पिवळा म्हणजे पडला. जुना प्लॉट संपेपर्यंत सुद्धा पिवळा पडला नाही. हा. तर हे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो 867 हा जो वाल आहे, पिवळा पडत नाही, माल तुम्हाला कंटिन्यू देतो, भाव पण मार्केटला चांगले मिळतात. त्यामुळे 867 या वाणाची लागवड करा, उत्पादन चांगलं घ्या. तुम्हाला जर बियाणं भेटत नसेल तर अंकुर सीड्सशी एक वेळेस संपर्क साधा. प्रतिनिधी सगळीकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि नक्की चांगलं उत्पादन घेऊन चांगला माल सुद्धा मिळवा. आपल्यासोबत जे शेतकरी होते त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.